हॅलो. चला तर मित्रांनो, मी घेऊन येत आहे एक कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सीरीज आणि त्यातील आज आपण बघतोय सेशन नंबर 3. तर मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण काही मॉडेल्स शिकणार आहोत. जसं की हॅव टू, हॅज टू, हॅड टू, वॉन्ट टू आणि वॉन्टेड टू. हे मॉडेल्स सेंटेन्सेसमध्ये कसे यूज करायचे आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण आज बघतोय. सो हॅव टू, हॅज टू चा मराठी मिनिंग होतो करावं लागतं. हे आपण प्रेझेंट टेन्स मध्ये यूज करतो. ओके. मागच्या सेशन नंबर 2 मध्ये हॅव, हॅज, हॅड हे कधी यूज करायचं आहे, त्याच्यासोबत कुठले प्रोनाउन्स यूज करायचे हे मी ऑलरेडी सेशन नंबर 2 मध्ये सांगितले. सो सेशन नंबर 3 आपण आज बघतोय. त्याच्यामध्ये हे मॉडेल्स आपल्याला आज शिकायचे आहेत. सो हॅड टू, आपण हॅड टू हे एक मॉडेल आहे. त्याचा मराठी मीनिंग आहे करावं लागलं. ओके. हे पास्ट फॉर्म मध्ये जातं. ठीक आहे. वॉन्ट टू ह्या मॉडेलचा मराठी अर्थ होतो करायचं आहे. वॉन्टेड टू ह्याचा मराठी अर्थ होतो करायचं होतं. ओके. सो आता आपण काही सेंटेन्सेस बघूया. जसं की हॅव टू आणि हॅज टू हे प्रेझेंट टेन्स मध्ये आपण यूज करतोय आणि त्याचा मराठी मीनिंग होतो करावं लागलं, करावं लागतं. हॅव टू आणि हॅज टू चा मराठी मीनिंग होतो करावं लागतं. ठीक आहे. सो फर्स्ट सेंटेन्स आपण बघूया. आम्हाला कठोर काम करावं लागतं. आम्हाला कठोर काम करावं लागतं. सो त्याचा इंग्लिश मध्ये आपण सेंटेन्स बघूया की कसं तयार होईल. सो वी हॅव टू वर्क हार्ड. आम्हाला कठोर काम करावं लागतं. ठीक आहे. सो सेकंड सेंटेन्स आहे मला सकाळी नाश्ता बनवावा लागतो. मला सकाळी नाश्ता बनवावा लागतो. सो सेंटेन्स कसं तयार होईल. आय हॅव टू मेक ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग. ठीक आहे. आय सोबत आपण सॉरी हॅव सोबत आय हे प्रोनाउन यूज करायचे आणि हे मी सेकंड सेशन मध्ये सांगितले की हॅव, हॅज, हॅड सोबत कुठले प्रोनाउन्स यूज करायचे आहेत. सो इथे सेंटेन्स कसं तयार झालंय. आय हॅव टू मेक ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग म्हणजे मला सकाळी नाश्ता बनवावा लागतो. थर्ड सेंटेन्स आहे मला दररोज कार्यालयात जावं लागतं म्हणजे मला दररोज ऑफिसला जावं लागतं. सो सेंटेन्स कसं तयार होईल. आय हॅव टू गो ऑफिस एव्हरी डे. फोर्थ सेंटेन्स आपण बघतोय. तिला दररोज व्यायाम करावा लागतो. तिला दररोज व्यायाम करावा लागतो. सो तिला म्हणून आपण इथे शी घेतोय आणि शी सोबत हॅज फॉर्म यूज करायचा आहे. सो सेंटेन्स कसं तयार होईल. शी हॅज टू एक्सरसाइज एव्हरी डे. ओके. आता हॅड टू चे सेंटेन्सेस आपण बघूयात. हॅड टू पास्ट टेन्स मध्ये जात आहे. हॅड टू चा मराठी मिनिंग आहे करावं लागलं. सो फर्स्ट सेंटेन्स आपण फॉर एक्झाम्पल घेऊया. तिला ते शहर सोडावे लागले. सोडावं लागलं, करावं लागलं. सो ह्याच्यासाठी आपण हॅड टू यूज करणार आहोत. सो सेंटेन्स कसं तयार होईल. शी हॅड टू लिव्ह दॅट सिटी. सेकंड सेंटेन्स बघायचंय. माझ्या शिक्षणानंतर मला काम करावे लागले. माझ्या शिक्षणानंतर मला काम करावे लागले. सो सेंटेन्स कसं तयार होईल. आय हॅड टू डू द जॉब आफ्टर माय एज्युकेशन. थर्ड सेंटेन्स बघूयात. त्याला बरे होण्यासाठी औषध घ्यावे लागले. करावं लागलं, घ्यावे लागले. सो सेंटेन्स कसं तयार होईल. ही हॅड टू टेक मेडिसिन टू क्युअर. आता हे हॅड टू चे सेंटेन्सेस आपण बघितले. आता सेकंड नेक्स्ट जे मॉडेल आहे वॉन्ट टू. सो वॉन्ट टू चा मराठी मिनिंग आहे करायचं आहे. करायचं आहे. मोस्टली आपण बोलताना बोलतो की मला मला हे करायचंय, मला इकडे जायचंय, मला बोलायचंय. ओके. त्याच्यासाठी आपण वॉन्ट टू यूज करायचं. तो फर्स्ट सेंटेन्स बघूयात. मला त्याच्याशी बोलायचे आहे. सेंटेन्स कसं तयार होईल. आय वॉन्ट टू टॉक टू हिम. सेकंड सेंटेन्स मला मंदिरात जायचे आहे किंवा मला क्लासला जायचंय, मला हॉस्पिटलला जायचंय. ठीक आहे. मला मंदिरात जायचे आहे. सो त्याच्यासाठी सेंटेन्स कसं तयार होईल. आय वॉन्ट टू गो टू द टेम्पल. ओके. थर्ड सेंटेन्स बघूया. त्याला अन्नाची मागणी करायची आहे किंवा त्याला एखादी गोष्ट मागवायची आहे. अन्नाची मागणी करायची आहे. सो सेंटेन्स कसं तयार होईल. ही वॉन्ट टू ऑर्डर द फूड. ठीक आहे. आता वॉन्ट टू नंतर नेक्स्ट मॉडेल आपण बघतोय. वॉन्टेड टू. वॉन्टेड टू चा मराठी मिनिंग करायचं होतं. वॉन्ट टू चा मराठी मिनिंग होता करायचं आहे. वॉन्टेड टू चा मराठी मिनिंग आहे करायचं होतं.
ठीक आहे. म्हणून इथे सेंटेन्स मध्ये बघायला मिळेल होती, होते, होता. ओके. सो सेंटेन्स आपण बघूया. तिला त्याला मदत करायची होती. वॉन्टेड टू करायचं होतं. ठीक आहे. सो तिला त्याला मदत करायची होती. सो सेंटेन्स कसं तयार होईल? शी वॉन्टेड टू हेल्प हिम. ओके. सेकंड सेंटेन्स बघूया. त्याला एक फंक्शन आयोजित करायचे होते. सेंटेन्सचा इंग्लिशमध्ये कन्वर्ट कसं होईल? दे वॉन्टेड टू ऑर्गनाइज अ फंक्शन. दे वॉन्टेड टू ऑर्गनाइज अ फंक्शन. ओके. थर्ड सेंटेन्स बघूया. त्याला त्या वर्गात भाग घ्यायचा होता. सेंटेन्स कसं तयार होईल? ही वॉन्टेड टू अटेंड दॅट क्लास. ओके. सो मित्रांनो, तुम्ही देखील असेच काही सेंटेन्सेस घेऊन प्रॅक्टिस करत राहा. तोवर मी घेऊन येते नेक्स्ट सेशन. थँक्स फॉर वॉचिंग अँड वी विल सी अवर नेक्स्ट सेशन सून. थँक यू.